हाय हॅलो नमस्कार. तर मंडळी, आज घरामध्ये खूप दिवसानंतर खमंग बेत बनणार आहे. त्यासाठी मी पुदिना घ्यावा म्हणून छतवर आले होते. पुदिना घरचाच असतो. कुठल्याही रेसिपीसाठी पुदिना घ्यायचा असेल तर मी आपल्या घरचाच वापरते. आणि नंतर मग इथे हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण घेतला आहे आणि हे सर्व काही मिक्सरला छान व्यवस्थित असं वाटण करून घेतलं मी. त्याच्यामध्येच पुदिना देखील मी मिक्सरला फिरवून घेतला आहे. कढईमध्ये तेल टाकलं, जिरे मोहरी छान तडतडले की कढीपत्त्याने असली मस्त खमंग फोडणी बसते ना कुठल्याही पदार्थांना. आता हे सर्व पाहून तुम्हाला कळलंच असेल मी काय बनवणार आहे. तर हो मंडळी, मी वडापाव बनवणार आहे. तेही बरेच दिवस झालं वडापाव घरामध्ये बनला नव्हता. बटाटे शिजवून घेतले आहेत मी, उकडून घेतले. तर खूप जास्त उकडून नाही घ्यायचे, वडे छान बनत नाही. आणि बघा मी हलकेच असे ओबडधोबड त्यांना मी क्रश करून टाकला आहे त्याच्यामध्ये, जेणेकरून ते दाताखाली आले ना वडे, खायला देखील खूप छान लागतील. वाटण झालेलं आहे, मसाला तयार झाला आहे, व्यवस्थित मिक्स केलं आणि थोडंसं थंड होण्यासाठी मी फॅन खाली ठेवलं आहे. इकडे मी घेतला आहे बॅटर जे आपल्याला वडे बनवण्यासाठी लागणार आहे. तर इथे डाळीचं पीठ घेतलं आहे, चणा डाळीचं पीठ, त्याच्यामध्ये मिक्स केलं आहे तांदळाचं पीठ, थोडंसं ओवा देखील टाकला आहे आणि बस पाणी वगैरे टाकून मीठ टाकून व्यवस्थित मिक्स केलं. त्यानंतर आता वडे बनवतीये, तर वडापाव बनतोय आणि पॅटीस बनणार नाही असं कधी होईल का? म्हणजे आजकाल जे उलटा वडापाव म्हणतात ना, त्याच्यासाठी आम्ही म्हणजे शाळेत असल्यापासून हे खातोय, तर आम्ही त्यांना पॅटीसच म्हणतो. ते आमचं पॅटीस आहे फेवरेट. आणि मस्त असे वडे बनवून घेतले आहेत. तर पुण्याच्या पद्धतीने मी वडे बनवते. आमच्या पुण्याला याच पद्धतीने वडे बनवले जातात. तर इकडे या भागामध्ये म्हणजे मी लातूरला राहते, तर इकडे गोल वडे बनवले जातात. तर मला आमच्या पुण्याचीच पद्धत आवडते. आणि आता वडापाव बनतोय आणि ही चटणी बनणार नाही असं शक्य आहे का? याच्याशिवाय वडापाव अपूर्ण आहे. तर मी इथे चटणी बनवण्यासाठी सर्वात आधी जे बॅटर आहे ना त्याची एक शेव पाडून घेतल्यासारखं चुरा करून घेतला आहे. तो छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घेतला. त्यामध्ये लाल तिखट टाकलं आहे. शक्यतो काश्मीरी लाल तिखट टाकायचं. लसूण त्याचे साल काढायचे नाही, लसणाची तसंच ठेवायचे. मिक्सरला फिरवायचे मीठ वगैरे टाकून. त्यानंतर मग याच्यामध्ये कांदा ॲड करायचा आहे आणि मग स्वाद घ्यायचा आहे. आहा मस्तच वडापाव बनला. आणि नुसता वडापावच बनणार असं होईल का? पूर्ण वडापावचा गाडाच झाला पाहिजे, हो की नाही? म्हणजे आज मी वडा बनवला आहे, पॅटीस बनवली आहेत, हिरवी मिरची तिचे देखील भजे बनवले आहेत. मी मिरची तळून घेतली मस्त, त्याच्यावर मीठ टाकलं आहे आणि सोबत चटणी खमंग अशी. आणि कमी आहे फक्त बटाट्या वड्याची इथं, बाकी एवढे सर्व मी आयटम बनवले आहेत. मस्त आस्वाद घ्यायचा आहे मंडळी. एकदा या पावसाळ्यात नक्कीच ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला.